गुरुपौर्णिमेचा परम पवित्र दिवस शिष्यांच्या जीवनातला, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येणारा, पुनर्जन्म ज्याला म्हणावं अशा तऱ्हेचा जीव, ज्यावेळी आपली सद्गुरूंची भेट होते. आणि आज म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण करत असतो. परवा म्हटलं त्याप्रमाणे त्यांचं स्मरण म्हणजे त्या सद्गुरु तत्वाचं स्मरण, त्यांनी आपल्या जीवनाला दिलेला स्पर्श, त्यांच्या गुणांचं वर्णन, त्याप्रमाणे आपण त्याचं अनुसरण करण्याचं, हा असा एक महत्वाचा दिवस आहे. आज आणखी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे स्वामी माधवनाथांचा हा पुण्यतिथी दिवस आहे. तर स्वामीजींनी गुरुपौर्णिमेलाच देव ठेवला आणि ती तारीख आहे योगायोगाने आज 29 आहे, 30 तारीख होती, 30 जुलै. तुम्हाला सकाळपासून स्मरण जे आहे एरवी असतंच, पण प्रामुख्यानं सकाळी असं 7-7:30च्या सुमाराला 5-6 मंडळी होतो, जवळ 4-5 मंडळी, त्यावेळेला स्वामींनी देव ठेवलेला आहे. आणि नंतर ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असल्यामुळे सर्व ठिकाणची मंडळी आलेली होती, परगावची मंडळी वगैरे सर्व, आणि त्याच दिवशी असल्यामुळे सर्वांना दर्शनही झालं. त्यांच्या सगळ्या पुढच्या मागे घेता आला. आज केवळ गुरुपौर्णिमा नव्हे तर स्वामी माधवनाथांची पुण्यतिथी 96 मध्ये त्यांनी देव ठेवला. आता हे आलं 2007, 11 वर्ष झाली. सगळं बघायला लागतं की 11 वर्षात ते असताना आपली साधना काय झाली, त्याच्यानंतर आपली काय साधना झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वतःला अंतर्मुखून बघायचं की आपण काही पुढे गेलो का नाही गेलो हे बघायचं. आणि सद्गुरु महिमा गायचा ह्याचा अर्थ सुद्धा नुसतं सद्गुरु तत्व असं आहे, सद्गुरु तत्व तसं आहे हा एक भाग झाला. ते तत्व सर्व सद्गुरूंच्या अंगाने वास करत असत आणि आपल्याला मार्गदर्शन करत असत. त्याखेरीज सद्गुरु तत्व हा आपण सामान्य शब्द वापरला ते सगळ्या गुरुतत्वाने, आणि त्याखेरीज ज्यांना आपण गुरुस्थानी मानलं त्यांचं जीवन काय होतं, ते कसे वागत होते, बोलत होते, काय त्यांचा बोध होता, त्यांनी साधना कशी केली, त्यांचा आपल्या गुरूंच्या विषयी भाव होता काय, हे सगळं अभ्यासण्याचा दिवस आहे. त्यामुळे आपण स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांची आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. तसं कारण माझे गुरु स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ. परवा दिवशी मला एक फोन आला आणि फोनवर त्यांनी विचारलं की तुमचं ते चरित्र वाचलं, तुमचे गुरु नेमके कोण, स्वरूपानंद का माधवनाथ? म्हणजे परगावून फोन आला मला विचारायला. मी म्हटलं दोन्ही आहेत. तर म्हणजे एकच असतात ना? म्हटलं ते दोन्ही एकच आहेत. एकदा मी स्वामीजींनाही असा प्रश्न विचारला होता की स्वामी स्वरूपानंद माझे गुरु आहेत आणि त्यांनी मला तुमच्याकडे सोपवलं, यांचं मार्गदर्शन घ्या, त्यामुळे मी तुमच्याकडनं सगळं शिकते आहे. आणि त्याच्या यादी ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे असा मला अनुभव आहे. तेव्हा नेमकं कुणाला गुरु समजायचं असं मी त्यांना एक प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले तिन्ही म्हणून एकच आहे. आणि आपल्या संप्रदायात जर बघितलं तर आदिनाथांपासून जी परंपरा आली ती बघितली तर जे सद्गुरू होतात ते त्यांच्याशी एकरूपच झालेले असतात. आणि एकरूपता याचा अर्थ ती स्थिती आल्यानंतरच, म्हणजे मी व्यवहारातलं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादे डॉक्टर आहे, सर्जन आहे, तर त्यांचा मुलगा आहे केव्हा म्हणून तो सर्जन होत नाही. त्यांनी ती शिक्षणाने ती पातळी गाठावी लागते आणि मग त्याच्या हातात त्याचे वडील म्हणते लागे आता तुला स्कॅल्पेल चाकू दिला, आता ऑपरेशन कर, केवळ मुलगा आहे म्हणून नाही. तसं स्वरूपानंदांचे अनुग्रह ते पुष्कळ आहेत, हजारो आहेत. माधवनाथांचे अनुग्रह देखील हजारो आहेत. परंतु ज्यांनी कोणी त्यांच्या जीवनाशी समरस होण्याचा, जास्तीत जास्त त्या पातळीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि आपल्याला तो करायचा आहे हे लक्षात घ्या. सगळेच जण ते 100पैकी 99%, 98% मिळवत नाहीत मार्ग. तथापि प्रत्येकाचा प्रयत्न हा पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त साधनेमध्ये कशी प्रगती करता येईल, आपल्याला त्या दिशेने जाता येईल.
तसा 35% मार्कालाही पास होतो. त्यामुळे पुष्कळ मंडळी आम्ही स्वरूपानंदांचा अनुभव येत आहोत. 40 वर्ष झाली, 30 वर्ष झाली असं. पण पुढं काय, पुढं आपण जर काही करत नसू तर मग नुसते अनुभव येत आहोत त्याला काय अर्थ राहत नाही. म्हणून आजच्या या दिवशी सुद्धा आपण बघायचं आहे की आपल्यामध्ये काय बदल झाला. आणि ह्या बदलात सुद्धा 2 प्रकारची साधनं आपण जे सांगतो त्याच्यात एक म्हणजे आपण अंतर्मुख होऊन आत्म्याच्या दिशेनं किती प्रवास करतो आहोत, आत्म्याच्या जवळपास तरी जातो आहोत का, आत बघायला पाहिजे. आणि बाहेरच्या बाजूने आपली प्रकृती किती सत्वगुणी होत आहे का, अजून भांडाभांड्यात चाललेलं आहे, तुझं माझं चाललेलं आहे. असं जर असेल तर नुसती गुरुकृपा झाली वगैरे नाही. आणि आतल्या बाजूने अनुसंधान याचा अर्थ देखील मी आत्म्याच्या दिशेनं त्या सद्गुरु चरणांशी म्हणजेच आत्मरूपाशी आपण जर त्याला घट्ट धरून असू तर त्याचे जे गुण सांगितले सच्चिदानंद त्या गुणाशी आपण गेलेलं पाहिजे. आणि मग त्याच्या आड येणारे सगळे जे विचार आहेत काम क्रोध लोभ हे आपले कमी झाले की नाही. पण सारखं मी माझं, माझी माणसं, माझं घर, माझी गाडी, माझा बँक बॅलन्स याला धरून आहोत. ते असू दे सगळं, बरोबर सुखदारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती, असं स्वरूपानंदांचं अभंग आहे. की ते असायचं ना, असू दे, त्यात आसक्त होऊ नको. तिकडे आसक्त झालास तर इकडनं सापडणार नाही. ते सगळं असताना त्याच्यापासून असक्त हो. त्याचा अर्थ त्या संघाला धरून राहू नकोस. ते सद्गुरु चरण त्यांनी दिलेला सोमबोध सच्चिदानंद स्वरूप त्याला आपल्याला धरायचं. आपल्याला मुंबई जायचंय म्हटलं तर पुण्याचं इथं घर धरून मी मुंबईला पोहोचणार आहे हे संभवत नाही. मी नेहमी वेळात उदाहरण सांगते. जायचंय ना आता आपल्याला, निघायचंय ना, मी इकडे सुटलं पाहिजे. सुटलं पाहिजे याचा अर्थ घर सोडायला पाहिजे असं नाही, मनाने सुटलं पाहिजे. संसारातच आहे, देहातच आहे, पण मी देह नव्हे या बोधावर आलं पाहिजे. संसार आहे माझा म्हणून नाही. मग मी अनेक वेळा आपल्या लोकांना सुद्धा सांगते, धंदा उद्योग घर माझं म्हणून नका, परमेश्वराचं म्हणा. तिथं आपण राहतोय, ज्या घरात आपण राहतो आहे ते परमेश्वराचं आहे. जो उद्योगधंदा करतोय त्याचा मालक तो आहे. मी तिथे सेवेकरी म्हणून काम करतोय. असा जर भाव ठेवला तर त्याच्यातून बाहेर पडायला लवकर शक्यता असते. माझा आहे म्हटलं की घरातला एवढा चमचा देखील कुठे गेला तर जीव कसा राहा, माझा चमचा गेला. अरे आता देह देखील जाण्याची वेळ आली, आता त्याला धरून काय बसलास. याचा अर्थ तसंही वापरावा असं नव्हे, पण आपण त्याचे विश्वस्त आहोत. त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते सांभाळण्याचं आपलं काम आहे, तथापि माझं नाही. विश्वस्ताची भूमिका सुद्धा अशीच असते की त्यांनी सगळं ते सांभाळायचं असतं, पण त्यातलं एक नवा पैसा सुद्धा, एक वस्तू सुद्धा माझी म्हणून घ्यायची नसते. बघा लक्षात येते. तसं हे सगळं जे आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, परमेश्वराचं आहे. त्यांनी मला सांभाळायला दिलाय, त्याचा चांगला विनियोग करायला दिलाय. आता हे आपले येतात, पट येतात, पैसे येतात, मी त्याचा विश्वास आहे. उद्या मी बोलणार आता चला तर 4 साड्या घेऊन येऊ असं नाही म्हणायचं. हे जे दिलेलं आहे हे आपल्या कार्यासाठी आहे. विचार लगेच येणार मनात की लगेच आता कुठला ग्रंथ काढता येईल, काय कॅसेट काढता येईल, लोकांपर्यंत काय पोहोचता येईल. आणि असा जर तुमचा भाव असेल तर भगवंत आनंद असताना तुम्हाला देत असतो. मग तो जो देतो ते दुसऱ्याला देण्यासाठी, योग्य व्यक्तीला, दुसऱ्याला. याचा अर्थ सुद्धा लक्षात आपण ठेवा की आपल्या मुलाला आपण इस्टेट दिली तर ती पुण्यात जमा होत नाही. लक्षात जे काही तुम्ही कोणत्याही अपेक्षेनं नाही, निरपेक्ष भूमिकेतून देव कार्याला आपण जे देतो ते पुण्यात जमा होतं. आपल्या मुलाला काय कोट्यावधी तो घेणारच आहे. तुम्ही नाही दिलं तरी उद्या हक्कानीच त्याच आहे. तो म्हणत ते गेलं ना, तुमचं करायला येईल असं नाही, पण ते घ्यायला येईल मात्र बरोबर की माझं आहे म्हणून. त्यामुळे परमार्थात कुठेही गोंधळ करायचा नाही. स्पष्ट समजून घेतलं पाहिजे की काय केलं असता ते भगवंताकडे रुजू होतं आणि काय केलं असता ते देहाकडे आणि स्वार्थाकडे धरलं जातं. हा विचार आपण केला पाहिजे. आणि हा सगळा बोध सद्गुरू करत असतात.
आणि सद्गुरू देखील नुसतं बोलत नाहीत, नुसतं सांगत नाहीत, तर स्वतः तसं जीवन जगतात. तसं आपल्या दोन संतांचा जर आपण विचार करायचा बघा, ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन तर आपल्याला पूर्णपणे परिचित आहे. त्यांनी स्वतःसाठी नव्हतंच काही मिळेल, मुळात ते नव्हतं, जे आलं ते शिकले विश्वची माझे घर. सर्वांसाठी ज्ञानेश्वरी सारखे अमृतानुभवासारखे ग्रंथ लिहिले आणि सर्वांना खुले केले की जे वाचून त्याच्यानंतर अनेक मंडळी उद्धवून जात आहेत. जे स्वये तरुणी इतरासी तारा असं जे म्हटलं आहे, ते संत स्वतःच्या उद्धारापुरते मर्यादित नसतात, आपला उद्धार करून अनेकांना उद्धाराचा मार्ग दाखवत असतात. म्हणून असे संत जे आहेत ते जगाच्या जास्त उपयोगाला असतात. आणि स्वामींचा स्वरूपानंदांचा तो दृष्टिकोन होता की केवळ स्वतःसाठी नाही, स्वरूपानंदाने त्याही स्थितीमध्ये काही लेखन केलेलं आहे, अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे. माधवनाथांनी त्यांना जास्त अनुकूलता मिळाली प्रकृतीच्या अंगाने, परिस्थितीच्या अंगाने, त्यामुळे त्यांना खूप कामाचा व्याप वाढवता आला. आणि जे स्वरूपानंदांना प्रतिकूल परिस्थितीमुळे करणं शक्य झालं नाही, ते करण्याची आज्ञा त्यांनी स्वामी माधवनाथांना दिली आणि आपली सर्व आध्यात्मिक शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी केली. तर काही झालं, प्रत्येक कार्यक्रम किंवा काही एखाद्या उन्मनावस्थेत गेला, काही झालं ते स्वामी त्यांच्या दोघांच्या फोटोकडे बघायचे, माऊली स्वरूपाने, आणि ते नेहमी म्हणायचे सगळं त्यांच्यामुळे चाललंय, आम्हाला ते लक्षात यायचं नाही. आम्ही त्यांना म्हणायचं नाही नाही सगळं तुम्हीच करता. ते आपल्या आज्ञाने आम्ही जीव हसायचं, त्यांच्याकडे बघायचे, हसायचं. पण माझ्या लक्षात आता अनुभवाने असं येतं की त्या व्यक्तीकडून जे घडत असतं ते त्यांची शक्ती, संप्रदायाची शक्ती त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी असते आणि कोणत्याही स्थितीत त्याच्याकडून ते काम करून घेण्याचं जे असतं ते सगळं ते करत असतात. फक्त त्या व्यक्तीचं काम काय आहे, हे जे यंत्र दिलेलं आहे ते योग्य आहार विहार आणि सुस्थित ठेवणं, स्वच्छ निर्मळ निर्दोष ठेवणं, कुणाच्याही बद्दल मनामध्ये जरा देखील आकस, राग, द्वेष, मत्सर काहीही नसणं. असं जितकं स्वच्छ तुमचं मन असेल तितकं ते तुमच्याकडून साधना करून घेत असतात, काम करून घेत असतात. आणि साधना आणि कार्य हे सुद्धा दोन नसतं, ते कार्य ही देखील साधनाच असते. जसं मला स्वामीजीने सांगितलं, तुम्ही ग्रंथ लिहायचे, प्रवचन करायची. मी अनेक वेळा त्यांना म्हणायचे प्रवचन कशाला, ते म्हणले आपल्या साधनेसाठी प्रवचन करायचं. चिंतन होतं, बोलणं होतं, डोक्यात तो विषय असतो, दुसरा विषय राहत नाही. आपल्याला बोलायचं सांगायचं म्हटलं म्हणजे डोक्यात त्याचं सतत चिंतन होत राहतं आणि ते आपल्या साधनेला उपयोगी पडतं. मी अनेकांना सांगते की त्या तऱ्हेनं आपल्याला जे शक्य असेल ते करा. घरात सुद्धा मी म्हणते प्रत्येकाचं घर मंदिर करा. याचा देखील अर्थ 2 माणसं 4 माणसं काय असतील त्या ठिकाणी जमवायची, ग्रंथाचं वाचन करा, कॅसेट लावा, त्या वेळेला तिथं ते चाललं पाहिजे. तसं आपण करत असलो तर त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं अधिष्ठान आहे आणि पक्का विश्वास ठेवा. ज्ञानेश्वरी सांगत असाल तिथे ज्ञानदेव आहे, दासबोध सांगत असाल समर्थ आहेत. सांगता आलं, वाचता आलं, काही करता आलं तर त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे. घराघराचं मंदिर करा. याचा अर्थ आपल्याला जी जागा दिली आहे, घर आहे, पैसे आहे, हे केवळ भोगासाठी नव्हे, त्याचा उपयोग इतरांसाठी करता आला पाहिजे. आणि या सगळ्यांनी जर काही करत असलो आपण तर आपण ते सद्गुरूंच्या कृपा करत नाही की आम्ही एवढं केलं म्हणजे आपणच जाऊन त्यांच्यावर कृपा केली, असा भाव नाहीये. पुष्कळ म्हणजे जेव्हा म्हणतात ना आम्ही देवाचं पुष्कळ केलं, देवाचं आपण करतो का, विचार करा बरं. देव आपलं करतो आहे त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. तसं हे सुद्धा जे आपण उत्सव साजरे करतो ते त्यांनी इतकं आपल्याला भरभरून दिलेलं आहे की त्याचं निदान स्मरण कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपण उत्सव साजरे करतो. मग सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं आहे ते कळायला देखील पुष्कळ साधना व्हायला लागते. माझाही अनुभव तो आहे. स्वामी मला म्हणायचे तुला सगळं दिलंय, तुला जे दिलंय ते तुला पुढं कळेल. म्हणायचे काय दिलंय, कळेल पुढं, म्हणायचे कळेल पुढं. मी किती वेळा तरी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही म्हणता तुला दिलंय, दिलंय म्हणजे काय,
जेव्हा मंडळी इथं शक्ती संक्रमित व्हायला लागलं, ध्यानामध्ये ध्यानमग्न व्हायला लागली, तेव्हा लक्षात आलं की त्यांनी जे काही दिलंय म्हणताय ते आता जसं बी टाकलं की लगेच त्याचं रोप येत नाही, काही काळ जावं लागतं, काही लवकर लवकर येतात, काही उशिरा येतात. तर ते वर दिसायला लागतं तेव्हा लक्षात येतं हा इथं बी टाकले दिसतंय. तसं जेव्हा आपण त्या दिशेनं कार्य करायला लागतो, साधना करायला लागतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सद्गुरूंनी आपल्याला काय दिलंय. तसं माधवनाथ म्हणत असत, तुम्हाला तुमच्या भाग्याची कल्पना नाही, तुम्हाला कळेल पुढे म्हणायचं. तेही आता लक्षात असं येतं की जो काही परमार्थ बाहेर बघतोय आम्ही, परवा मी बोलले त्याप्रमाणे सगळा गोंधळ परमार्थात आहे. काही तरी करत बसतात, नको ते करत बसतात, आणि महत्वाचं जे करायला हवं आहे ते केलं जात नाही. पुस्तकातनं गोंधळ आहे, बोलण्यातून गोंधळ आहे, बसत्या गोष्टी म्हणजे बाहेरचं जे काही शो म्हणावं आपण ते चाललेलं आहे. ध्यानाला बसतायत, नाम घेतायत, ग्रंथांचं वाचन हे कुठे दिसतच नाही. नुसता सद्गुरूंचा फोटो लावायचा, त्याला हार घालायचा, उद्बत्ती ओळायची, जेमतेम काहीतरी 2-5 मिनिटं म्हणायचे की चाललंय कामाला. असं खातं मात्र काम होणार नाही, सद्गुरूंची कृपाही लावणार नाही. लक्षात आलं? सद्गुरूंची कृपा असते, पण ती खडकावर जर पडलं की तर त्याचा उपयोग होत नाही. ते सुपीक जमिनीत पडलं पाहिजे, त्याचं पोषण केलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे. तसं त्यांनी जे दिलं ते तुम्ही साधना करत असाल तर त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल, आणि जर काहीच केलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. स्वरूपानंदांचा अनुग्रह आहे, माधवनाथांचा आहे, बरोबर आहे. पुढं काय केलं, इतकी वर्ष काय केलं आपण हे बघायला पाहिजे. आणि तसं जर आपण करत असलो तर ते बीज रुजलंच पाहिजे. आणखी जर शक्य झालं तर त्या बीजाचा नुसती वेल देखील नाही, वृक्ष व्हायला पाहिजे की ज्या वृक्षाखाली अनेक मंडळींना शांत जीवाना सावली मिळेल, म्हणजे हा बोध मिळेल, आणि त्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू होईल. आणि स्वामीजींना ते अभिप्रेत होतं. एकाला काही सांगितलं तर त्याच्यापासून आणखी एका ठिकाणी मिळावं, आणि तिथून पुन्हा त्यांचा रोटी तयार व्हावी, तिथं काम तयार व्हावं. आणि आपण देखील आता पुन्हा हेच सांगतो की प्रत्येकाला ज्याला ज्याला आपलं घर आहे, आपलं आपलं वास्तू आहे, त्या ठिकाणी त्यांनी 2 मंडळी 4 मंडळी आली तरी तिथं तेवढी बसायची. वाचन आपल्याकडे तर आता सोयी इतक्या आहेत, ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स आहेत, ग्रंथ आहेत, आपल्याला नाही बोलता आलं तरी ते वाचा, ते लावा, लोक येऊ दे, ऐकू दे. असं काही केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली साधनाही होते आणि आपलं कार्यही होतं. तर स्वामी स्वरूपानंदांचं जीवन मी जसं सांगितलं की मोठ्या कष्टात त्यांनी केलं, तसं माधवनाथांनी हे जे कार्य उभं केलं ते काय माधवनाथांना अगदी सुविधा मिळाली होती असं नाही. ते पुण्यात जेव्हा आले तेव्हा काही जवळ नव्हतं, आई बहिणीची जबाबदारी घेऊन आले, खिशात काही नाही. अशा स्थितीत अर्थार्जनापासून काही कला मिळवायची होती, सगळं घर उघडायचं होतं. इतक्या तऱ्हेनं 18 तास ते काम करत असत. आणि आपण जरा काही काम केलं की दमलो, थकलो, देहाला कष्ट दिल्याशिवाय साधना होणार नाही. आणि ते जे करत होते त्याचं देखील कुठे अवडंबर शो नव्हता, पाठांतर होत होतं. त्यावेळी जे काम करत असायचे, खेळायला जरी ते जायचे, टेनिस वगैरे, तरी मोठ्यामध्ये गीतेचे श्लोक जे काय पाठ केलं असेल ते ज्ञानेश्वरी सगळं मुखोद्गत ते आज चालू असायचं. देहाने काम करायचं आहे, आज नाम चालू ठेवायचे, ते पठण चालू ठेवायचंय. तर त्याला असं म्हटलं, स्वरूपानंदाने एका प्रश्न विचारला होता की आंघोळ करताना, स्नान करताना स्तोत्र वगैरे म्हणतात कशासाठी? तेव्हा ते म्हणजे बाहेरच्या बाजूने देहाची शुद्धी करत असतो, अशा वेळेला अंतरशुद्धी होण्यासाठी. सिनेमातली गाणी म्हणत म्हणत आंघोळ करतायत असलं नव्हे, तर त्यावेळेला देखील आपली स्तोत्र नामस्मरण चालू ठेवावं, अंतरशुद्धी होते. गृहिणी आपलं काम करत असेल म्हणून पाठांतराचं महत्व आहे, पाठांतर करत राहावं. आणि माझ्यावरून मी सांगते की स्वयंपाक पाणी करत असताना जे काय पाठ करायचं असेल ते मी कागदावर लिहून स्वयंपाकाच्या ओट्याच्या जवळ कुठेतरी तो ठेवून घ्यायचा कागद. काम करता 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 ते पाठ करायचं. असं करता करता पाठांतर होतं. काहीतरी जे म्हणत बसायचं, नाही ते कुठले तरी लोकांचे विचार, नाही तर कानावर काही शब्द येतात. आपण अंतर्मुखच राहून हे करायला पाहिजे.
त्यामुळे साधना ह्याचा अर्थ सगळं त्याच्यामध्ये येतो. प्रत्येक मिनिट त्याच्यासाठी वापरलं पाहिजे. आणि ते पठणाचा उपयोग सुद्धा आपल्याला जेव्हा बरं नाही होतो, म्हातारी होतो आपण, ते वाचन देखील शक्य नसतं. अशा वेळी आपण जेव्हा अंतुमाग पडतो तेव्हा ते सगळं आपल्याला स्मरण होत असते. तसं माधवनाथांनी जी साधना केली ती सगळी अशा पद्धतीने. घरचं वातावरण अनुकूल मिळालं याचा अर्थ अनुकूल करून घेतलं. तसं आपण हे अनुकूल करून घ्यायला पाहिजे. घरच्या लोकांचा खूप वेळा गैरसमज असतो. त्याचं कारण बाहेर ते त्यांनी परमार्थ पाहिलेला असतो. त्यामुळे त्यांना वाटलं तर हे लागली का नादाला, त्या बायकोला वाटतं की यजमान आपल्या कुठाच्या नादाला लागले, कुठं जायला लागले सगळे. तर त्याचा नादाला असं नाही, ते त्या बोधाचं, त्या व्यक्तीच्या सांगण्याचं आकर्षण असतं. आपल्याला काहीतरी वेगळं मिळता येतं असं वाटतं. स्वामींच्याकडे आम्ही का राहत होतो असे विचारा तर स्वामी जे बोलत होते ते आम्हाला खूप नवीन होतं, जे बाहेर कधी आम्ही ऐकलं नव्हतं. त्यामुळे जायचं ते बोलले की टिपून घ्यायचं, कागद पेन्सिल वही अखंड जवळ, काही बोललं की लिहायचं, काही बोललं की लिहायचं, आणि मग त्याच्यावर दिवसभर चिंतन चालू असायचं. त्यामुळे आम्ही जे धावत होतो ते सारखं त्यांचं बोध, त्यांचं चिंतन, जाता येता डोक्यात तो विचार जसे झपाटले तसं काहीतरी झाल्याशिवाय यातलं मिळणार नाही. तसं स्वामीजीने ते केलं आणि त्यांच्या वर्तनातून घरच्या लोकांनाही पटलं की हे जे करतायत हे तेही सगळ्यांना पटवून शांतपणे सांगायचे. केवळ स्वतःसाठी जगायचं नाहीये. स्वतःसाठी जगतं काय, प्राणी देखील जगतो. तेही काय गवत खायचं असेल, पाणी प्यायचं असेल, त्याचा जर काय असेल उपयोग. स्वतःसाठी जगणं नाही, माणसाचं आयुष्य दुसऱ्यासाठी जगायचं. दुसऱ्यासाठी आपल्याला जगायचं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि तशा तऱ्हेनं आपण जीवन जगायचं आहे हे आपलं पक्क लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवून साधना आपण करायची. साधना करायची याचा अर्थ देखील केवळ ध्यानाला बसायचंय नव्हे, केवळ नामस्मरण करायचंय असं नव्हे, तर आजूबाजूला अगदी आपल्या कामवाल्या बाईपासून सुद्धा ती आपली नोकर आहे अशी भूमिका नाही. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, कुणाच्या आडल्या पडल्यामध्ये काय अडचणीत आपण भाग घेऊ शकतो, हे सगळं बघायचंय. मग प्रत्येक ठिकाणी भगवत भाव म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी माधवनाथांना संदेश दिला होता त्यांच्या पुस्तकावर. विश्व हे मद्रूप मानवने पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. हे सर्व विश्व मद्रूप आहे, भगवत रूप आहे असं लक्षात ठेवून तू माझी सेवा कर. हे भगवंताची सेवा याचा अर्थ प्रत्येक प्राणी मात्राची सेवा ही भगवंताची सेवा आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे हा बोध ठेवून काम करायचंय. हा बदल आपल्यात झाला पाहिजे. घरच्या नोकरांना देखील तो जाणवला पाहिजे की काहीतरी वेगळं आहे. नाहीतर आपण त्याच्यावर असा मी कोणीतरी मालक आहे या भूमिकेत वागत असतो, बोलत असतो. तर तसं नाही. त्यामुळे आजूबाजूच्या माणसानुसार लक्षात येतं की ह्या व्यक्तीत पालट होत आहे, व्यक्ती बदलते. तर हे जे शिक्षण आहे हे सद्गुरू आपल्याला प्रवचनातून देत असतात, शिवाय आपल्या आचरणातून देत असतात. म्हणून स्वामी माधवनाथांची सुद्धा शिकवण्याची जी पद्धत होती त्यात पहिली म्हणजे स्वतःचं आचरण, आदर्श जीवन हे त्यांचं पहिलं होतं. दुसरी गोष्ट प्रवचनाच्या अंगाने, सत्संगाच्या अंगाने ते शिकवत असत. त्यावेळेस स्पष्ट बोलत असत की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे देखील ते सांगत असत. तिसरी गोष्ट त्यांची होती म्हणजे पर्यायाने सांगायचं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या. म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला जर काही सांगायचं असेल तर त्याला आवडतं नवडतं, पण जवळच्या व्यक्तीला म्हणायचं की असं नाही, असं करावं, म्हणजे ते दुसऱ्याने समजावं. काही वेळा सरला त्याने म्हणायचं सरला ते असं नको करू, आपल्याला असं करायला पाहिजे. म्हणजे बाहेरच्या. म्हणून संतांच्या जवळ गेल्यानंतर आपण त्यांची प्रत्येक कृती ही बारकाईनं पाहायला पाहिजे. ते कसं करतात, कसं बोलतात, काय सांगतात, त्यांच्या बारीक सारीक कृतीतून एखादं वाक्य जरी ते बोलले तरी त्या वाक्यातून काही शिकवण दिलेली असते. तो फायदा मी घेतला, त्यांचं प्रत्येक वाक्य टिपून घेतलं आणि आज मला ते सारखे कागद काढले
की स्वामी काय म्हणत होते, स्वामी काय म्हणत होते लक्षात येतं. मला फक्त वाटतं काही वेळा की स्वरूपानंदांच्या ठिकाणी जर मी असते तर त्यांचं सुद्धा सगळं लिहून घेतलं असतं, कदाचित टेपवर घेतलं असतं. आज ते काय बोलत होते त्यांच्या ग्रंथांखेरीज कुणाला काही माहिती नाही, तर कुणी ते घेतलंच नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं ते काय क्वचित कुणी घेतलं असेल तर त्याचं कारण त्याच्याकडे दृष्टीच नसते आपली. त्यामुळे त्यांचं बघणं कसं, त्यांचं बोलणं कसं, त्यांचं वागणं कसं, ह्या बारीक सारीक गोष्टीतून आपण ते शिकायचं असतं. तसं माधवनाथाने अनेक प्रकाराने ही शिकवण दिलेली आहे आणि ती त्यांच्या सान्निध्यात राहिले सगळ्यांनीच घेतली असं नाही. घेण्याची ज्याची दृष्टी असते त्याला प्रत्येक कृतीतून प्रत्येक वाक्यातून घेता येतं. आणि नाही तर संतांच्या सान्निध्यात जन्मजन्म राहून देखील गणंग तसा खडक असतो प्रवाहामध्ये, नदीच्या प्रवाहात हजारो वर्ष जरी नदी त्याच्यावरून वाहून गेली तरी दगड तो दगडच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. जसं रामकृष्णांच्या जीवनात हृदय त्यांच्याजवळ राहिला, किती वर्ष त्यांच्याजवळ राहिला, पण काही घेता आलं नाही. शेवटी त्याला घालवून द्यावं लागलं. सगळं संतांच्या बाजूला अशी कशी मंडळी असतात, आपण त्यातलं तर नाहीच व्हायचंय. पण अगदी जसे स्वरूपानंदांचे माधवनाथ नाही झालो तर निदान पुष्कळशा प्रमाणात आपल्याला घेता आलं पाहिजे, इकडे दृष्टी ठेवली पाहिजे. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी नुसतं फोटोला हार घालायची, त्याला आरती व पुष्कळ ठिकाणी आम्ही म्हटलं त्यांना गुरुपूजन म्हणजे काय असतं, ते म्हणले काय नाही, आम्ही त्यांचे फोटो ठेवतो, ते समाधीवर अभिषेक करतो, अमुक हार घालतो, आरत्या ओवाळतो. हे करा तुम्ही, पण तिथंच आपलं पूजन संपलं असं नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन त्यांनी सांगितलेला विचार आपल्या डोक्यात ठेवून ह्या गुरुपौर्णिमेपासून मी अमुक करणार आहे निश्चय केला पाहिजे. नुसतं गुरुपौर्णिमा नव्हे तर सकाळी उठल्यावर आपण निश्चय केला पाहिजे आज आपण कुणावर रागावणार नाही. आणि सबंध दिवस बघावं की न रागावता आपल्याला राहता येतं का, कुणाच्या बद्दल द्वेष मनात येणार नाही, येतो का तपासावं. स्वामी म्हणायचे रोज डायरी ठेवा आणि डायरीत बघा काय केलं आज दिवसभर, मी काय केलं का नाही केलं. आणि तसं जर काही आलेलं असेल तर विचार करा की काय चुकलं आपलं, आपणच लिहून ठेवायचं. की पूर्वी 10 वेळा रागवत होतो, आज 3च वेळा रागवलं, ते प्रमाण कमी येते का बघा. दुकानावरून गेल्यानंतर वस्तू पाहिली की लगेच हवी असं वाटतंय का त्याच्याकडे आपण अलिप्तपणाने बघू शकतोय, अरे ठीक आहे असं का दृष्टीच जात नाहीये, हे जास्त पाहिजे. आपली दृष्टीच तिकडे जात नाहीये. लक्षात घ्या, जे काही दिसत आहे त्या दिसणाऱ्यामध्ये न दिसणार जे आहे त्याच्याकडे आपली दृष्टी जाते का. उत्तम वस्त्र बघितलं, छान दिसलं, असं वाटलं पाहिजे माझ्या गोपाळकृष्णाला किती छान दिसेल, नाही मला किती छान दिसेल हे मनात आलं की देहभाव आला. आपल्याला देहभाव घालवायचा. अगदी सराफाच्या दुकानावरून गेलो आपण, काही खरेदी करायची नाही, छान आहे ना माझ्या बाळकृष्णाला, माझ्या रामचंद्राने किती छान दिसेल, त्यांना किती छान दिसेल हे मनात आलं पाहिजे. मला किती छान दिसेल असं म्हटलं की देहबुद्धी वाढली. आपल्याला प्रत्येक गोष्टीतून देहबुद्धी काढून टाकायची. आत्मबुद्धी, परमात्म बुद्धी, परमेश्वराच्या चरणाच्या ठिकाणी आपली बुद्धी कशी राहील. काही कोणी पदार्थ आणून दिला, उचललं की तोंडात टाकला, हे नाही. मनोमन का होईना आधी अर्पण करायचं. स्वामीजींचं मी बघितलं होतं, एकाने त्यांना गाडी दिली, स्वामींना काही नको होतं पण त्या म्हणायच्या दिले, बघ ठीक आहे. गाडी आली, खाली उभी होती, स्वामी तुमच्या हस्ते हार घालायचं म्हणले, ठीक आहे, हार घातला वगैरे. आणि काही न बोलता गाडी बघण्याच्या निमित्तानं स्वामीने अशी त्या गाडीला एक चक्कर मारली. माझ्या लक्षात आलं काय झालं होतं. स्वामींनी त्याला प्रदक्षिणा घातली होती. आपण जेव्हा गाडीवर बसतो, आता हल्ली लात मारत नाहीत त्याला, हाताने चालवतात, पण ते किक मारताना कधी मनात येतं का बरं की हे कोण. स्वामी त्यावर नंतर म्हणाले ते नुसतं लोखंड नाही आहे, त्याच्यात चैतन्य आहे. असं आपल्याला कधी वाटतं का.
घरात काम करणारी केरसुणी देखील पायाने लाथाडतो का हाताने उचलून ठेवतो बघावं आपण. हा बोध क्षणाला आपल्यात रुजवला गेला पाहिजे. कशाला पाय लावता कामा नये. आता चालायचं आहे म्हणून आपण जमिनीला पाय लावताना सुद्धा आपल्याकडे अशी पद्धत आहे. पहिल्यांदा नमस्कार करायचा आणि मग चालायचं. बाहेर जातो येतो प्रत्येक क्षणाला त्याचं अनुसंधान पाहिजे. घराच्या बाहेर पडताना सुद्धा देवारात देव ठेवले आणि आपण आता बाहेर जातो नव्हे, त्याला आत घेऊन चाललोय आपण. माझ्या बरोबर आहे तो, बघतोय आपण काय करतोय. नाही तर दरोडेखोर देखील आपल्या देवीला नमस्कार करून दरोडा चांगला व्हावा म्हणून बाहेर पडतात. ही जी श्रद्धा आहे ही तामस श्रद्धा आहे. आपल्याला हवी सात्विक श्रद्धा. जे नमस्कार करताना प्रभू तुम्ही माझ्याबरोबर असा, न कळत आपलं मन जर इकडे तिकडे कुठे घेतलं तुम्ही सावरा, मला मोहात पडते नका. प्रेम सगळ्यांच्यावर पाहिजे पण ममत्वात गुंतू नका. माझी नातवंड आहेत, मुलं आहेत, सगळ्यांच्या बद्दल मला प्रेम आहे कारण रक्ताचं नातं येते. पण ते सगळं करत असताना कोणत्याही क्षणी बोध पाहिजे की हे जे नातं आहे ते देहाशी लागलेलं आहे आणि मी त्या देहापासून वेगळा आहे. म्हणून मी यांना सांगते तसं पहिल्यांदा देहाने अलिप्त राहायचं आहे आणि मग देहापासून अलिप्त व्हायचं. एकांतात बसतो तेव्हा आपण इतरांपासून अलिप्त होतो, पण एकांतात बसलो तरी पुन्हा त्या देहाला धरूनच बसलेलो असतो. जोवर देहाला धरून बसलेलो असतो तोपर्यंत देहाला सारखं इथं काय झालं तिथं काय झालं, हे असं झालं हे तसं झालं, आल्या गेल्याशी त्याच गोष्टी बोलायच्या की देहाला काय झालं. आता काय बोलायचं त्याच्यात, ठीक आहे की त्याच्यापासून अलिप्त राहणार. शांतपणे बसून मला सारखं पाहिजे देह मी नव्हे, हाय बिघडलाय काहीतरी, त्याला काय औषध पाणी द्यायचं ठीक आहे, पण सारखं त्याचं चिंतन करणार का. आयुष्य देहाचं चिंतन करण्यात गेलं आणि एक दिवस हा देह चिते जाणार. मग तो असताना आतला मी तुम्ही त्याच्यापासून सोडवला का नाही की जो अमर होणार आहे. आतला मी याचा तो जो जीव देहाच्या नादी लागलेला आहे त्या जीवाला देहाकडून सोडवून आत्म्याच्या ठिकाणी राहिला म्हणजे तो जीवात्मा आत्मरूप होतो आणि अमर होतो. म्हणजे त्याला आपल्याला अमरत्व देणं का आपल्याला मृतत्व देणं आपल्यावर अवलंबून आहे. सद्गुरूंनी तुम्हाला मार्ग सांगितला काय करायचं म्हणून. आता तुम्ही 24 तासामध्ये अनुसंधान त्या देहाचं ठेवता का आत्म्याचं ठेवता विचार करा. जी मंडळी निवृत्त आहेत, काही काम नाही काय नाही, त्याने अखंड आत्म्याचं अनुसंधान ठेवायचं. संसारात काय चाललंय, सून काय करते, मुलगी काय करते, आता तुमच्यावर जबाबदारी नाहीये ना ती, मग कशाला त्याचा विचार करताय. काय 2 कामं असली तर करावी, पण ते अलिप्तपणाने आपण त्याच्यात गुंता कामा नये. हा सगळा बोध सद्गुरू आपल्याला देत असतात आणि तसे ते जगत असतात. स्वामी म्हणायचे मी संसार केला पण मी संसारी कधीच नव्हतो. मी दुकानदारी केली पण मी दुकानदार कधीच नव्हतो. तसं हे कार्य देखील सगळं मी करतोय माझ्याकडनं होत आहे पण मी त्यात कुठेच नाही. मग त्यांचं एक वाक्य होतं. काल माझ्याकडे संध्याकाळी काही मंडळी आली होती. त्यांनी म्हटलं उच्चारून स्वामी काय म्हणायचे, उपरणं झटकलं की चाललो म्हणायचे. हे त्यांचं वाक्य होतं. याचा अर्थ देह म्हणजे उपरणं जसं टाकावं ना तसं आहे. ज्या क्षणात जायचं येईल ना ते उपरणं झटकले की चाललो आम्ही. आपण कसं घट्ट गाठी बांधून हा मुलगा हा ते बँकेतलं हे दागिने हे सगळं पुरी पोटी धरून ठेवलाय. बोलावणं आलं तरी थांब जरा, याचं काय करायचं ते बघतो. याचं काय करायचं नाही कोणत्याही क्षणी त्याची विल्हेवाट करून ठेवावी, कागद देऊन ठेवावे. कोणत्याही क्षणी झालं तरी मला हा विचार येता कामा नाही याचं पुढं काय करायचं. मला आठवलं पाहिजे फक्त भगवंत. कोणत्याही क्षणाला त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. आणि जन्मभर जर आपण ते केलं असेल तर आयत्या वेळेला ते चिंतन होईल, नाही तर होणार नाही. आयत्या वेळेला रामाला आठवू म्हणला तर आठवणार आहे. ते पैसे आठवणार, ते धन दौलत आठवणार, असली तरी आहे म्हणून आठवणार आणि नसली तर नाही म्हणून आठवणार. म्हणजे आठवणार पुन्हा तेच. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण कसे अलिप्त होऊ शकतो
हे सद्गुरूंच्या सान्निध्यात शिकण्याजोगं असतं. सद्गुरू प्रत्यक्ष काही 24 तास आपल्याला मिळत नाहीत, थोडा वेळ जरी मिळाले किंवा नंतर त्यांचे ग्रंथ जरी मिळाले. आता आपल्याला कॅसेट्स उपलब्ध आहेत. माधवनाथांच्या कॅसेट्स आम्हाला घेता आल्या, स्वरूपानंदांच्याही घेता आल्या नाहीत. त्यांचं बोलणंही कोणाला कळलं नाही, पण जे त्यांना सांगायचं होतं ते माधवनाथांनी अगदी विस्तृत सांगितलं. आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला त्या नवीन विज्ञानाचा उपयोग असा आहे की त्यामुळे आपल्याला त्यांचे कॅसेट टेप आज आपण ऐकू शकतो. ते प्रत्यक्ष बोलतायत. ज्ञानेश्वर महाराजांच्यावर जर असती व्यवस्था तर आपल्याला आज ऐकता आलं असतं, बघता आलं असतं की ज्ञानेश्वर माऊली कशी बोलत होती, कशी दिसत होती. आता आपण कल्पनेने त्यांची चित्र काढतो. तसं आता या संतांच्या बाबतीत नाहीये. तर त्याचा उपयोग करून डोळ्यापुढे काय ठेवायचं, त्यांचं स्वरूप ठेवलं पाहिजे. आणि नुसतं स्वरूप नव्हे, ते स्वरूप ज्या निर्गुणातून आलेलं आहे त्या निर्गुणाचा बोध ठेवायचंय. आणि दोन्ही लक्षात ठेवायचे की जे निर्गुणच सगुण झालेलं आहे आणि जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, असा बोध दोन्हीचा सारखा पाहिजे, सगुण आणि निर्गुण. निर्गुणाचा बोध कठीण पण ठेवायला पाहिजे तो. आणि पूजा करायची ती सगुणाची, निर्गुणाची पूजा करता येत नाही. निर्गुणाशी ध्यानामध्ये एकरूप व्हायचंय आणि ते भावावरून सगुणाची पूजा करायची. त्यामुळे हा जे बारकावेत साधनेचे ते आपण नीट समजावून घेतले पाहिजे. आणि असं जर आपण केलो तरच गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होणार आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण काहीतरी मनाशी निश्चय याच्या दिवसापासून मी हे करणार आहे. स्वामीजींची साधना त्या मिनिटाला म्हणजे त्या मिनिटाला ते तिथं असणारच आसनावर. आपण म्हणजे आज जमलं तर हे करू, नंतर जमलं तर करू, बघू केव्हा जमेल तेव्हा, असं नाही केलं त्यांनी. घरी मुलांची आजारीपणा, मुलींची बाळणपणा काहीही आलं तरी त्यांच्या साधनेत खंड नाही. आणि आपण असं जिद्दीने जर ठरवलं तर ती वेळ तुम्हाला उठवतच. ठराविक वेळेला ध्यानाची वेळ जर असेल आतून ती सुरूच होती प्रक्रिया, की जागच राहायला होतं, बसायला होतं. पण आपल्याला अजूनही बाहेरचं आकर्षण इकडं आहे इतकं, तिकडे जा तिकडे जा तिकडे. काल स्वतः पुन्हा कोणीतरी सांगत होते आम्ही मानस सरोवर जाऊन आले, ते अमक्या ठिकाणी जाऊन आले, काय हो तिथं असं. आता काय ऐकायचं, आता मी ऐकत होते. माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेतात सगळी मंडळी. काय जे सांगत बसतात ना त्यांना जा म्हणता येत नाही. आणि मी ऐकते शांतपणे. मग अशा वेळेला काय करायचं आपण, असं जर कोणी आलं ना तर त्यांना बोलू द्यावं, कारण बोलल्याशिवाय ते जाणार नसतात परत. पण त्याचा आपल्याला परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून आपण शांतपणे नामस्मरण करत बसावं. त्यांचं बोलून झालं मग आता जाऊया म्हणलं बरं आहे म्हणायचं. किती वेळ ऐकणार कोणाचं बोलणं. आणि त्या बोलण्यात निरर्थक बोलणं असतं, काही बोलणं नसतं त्याच्यात. काही परमार्थाचं बोलताय का, त्यातला काही विचार असेल तर ऐकायचं, नाही तर काय ऐकण्याजोगं आहे. त्यामुळे साधकाच्या पक्षी ते ऐकणं देखील नसावं. आपल्या संसाराचं तर नसावं, पण दुसऱ्याच्या संसाराचं सुद्धा ते सांगत बसले जर तर फार ऐकणे नाही. आपण उलट त्याच्यातून त्यांना समजोता करतच नाही, उलट हो का आणखी त्याला भर घालायला मागतो. त्यामुळे ही सगळी पथ्य साधकांनी पाळली पाहिजे, तरच त्याची साधना पुढे जाईल. काय करावं काय करू नये. आणि त्या तऱ्हेनं संजीवनी गाथा आहे जे स्वामी स्वरूपानंदांचं अभंगाचं पुस्तक आहे, ते अतिशय मार्गदर्शक आहे आणि सोपं आहे कळायला. मी स्वतः चालत होते का किती गोष्टी बारकावे त्यांनी सांगितलेले आहेत. अगदी सोप्या सोप्या ह्याच्यात आहे, पण सोप्या तितकेच ते खोलही आहे. आत्मरंगी रंगायचं म्हणतात. आत्मत्व म्हणजे काय करायचं. आमचा ब्रह्मरस आपल्याला माहिती, सुधारस आमरस वगैरे माहिती, तो ब्रह्मरस आपण कधी चाकला नाही, माहिती नाही आपल्याला. इतर रंग माहिती आहेत रंगपंचमीचे. आत्मरंग म्हणजे काय आपण कधी रंग त्या रंगलोच नाही. त्याच्यामध्ये नामाच्या माळा ओढतोय पण त्या नामात लक्षच नाही. कधी एकदा ती माळ ओढून खाली ठेवतो, इकडे लक्ष आहे आपलं. नाम घेता 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 नाम पडलेलं आहे, त्या माळ गेलेली आहे, बस उन्मनावस्थेमध्ये गेलेला आहे. किती वेळ गेला पण असतो, तासभर झाला कल्पना झाली नाही, 5 मिनिटं वाटली. आणि आपण ध्यानाला बसलो की पुन्हा पुन्हा डोळे उघडून किती झाले काय वेळ, 15 मिनिटं म्हटलं होतं आपण, झाली का वेळ बघणार. असं नाही, रंगायला पाहिजे त्याच्यात. हे सगळं आपण जर केलं तर खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला पुन्हा आपणच लिहू. काल मला एकाने आणून दाखवलं की मी ताईंच्याकडे आल्यानंतर काय केलं आणि काय व्हायला पाहिजे असं मनोगत लिहून आणलं होतं.
लिहा, एकेकाने लिहा आणि आपल्यात काय बदल होतोय, काय आपल्याला शिकायचंय, काय व्हायलाय, हे कशासाठी लिहायचं. तर त्याच्यापासून आपल्यालाही बोध होतो, इतरांनाही थोडं लक्षात येतं की हे आपल्याला बदल कशा तऱ्हेने करून घ्यायचे. लोकांनाही त्याच्यापासून प्रेरणा मिळते, विचाराची दिशा मिळते, म्हणून ते लिहायचं. हे सगळं करण्याने एक पक्क लक्षात ठेवावं, सद्गुरूंना आपल्याकडून काहीही मिळवायचं नसतं. वाक्य ठेवा लक्षात येऊन. सद्गुरूंना काही नको असतं तुमच्याकडनं. त्यांना हवं असतं की हे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा आणि उद्धार करून घ्या, एवढंच त्यांना असतं. आणि तशी प्रगती जशी जशी होईल, तशी तशी उंची गाठता येईल, तशी तशी ती व्यक्ती सद्गुरूंच्या सान्निध्यात येते. काल एक भगिनी आल्या, पूर्वी गुरुपूजनच केलेल्या, आल्यावर त्याने मला मिठीच मारली. मी काय बोलले नाही, त्यांना मिठी मारून दिले. पण अशा सद्गुरूंना मिठ्या मारून आपण त्यांच्या जवळ जात नाही, लक्षात घ्या. देहाने मिठी मारून आपण त्यांच्या जवळ जात नाही. उलट वर्णन जे केलंय तर गुरु चरणाशी बसायला सांगितलेलं, गुरु चरणाची पूजा करायला सांगितले. जाताना देखील काही मंडळी बऱ्या ताई म्हणजे हॅलो सद्गुरू असेही करत जाणारी मंडळी आहे. तर आम्ही आपलं बरं म्हणतो, आपणही हात करतो. त्यांना वाटते सद्गुरूंना आपणही आशीर्वाद देऊन जावा, असं त्यांना कदाचित वाटत असेल, कमी पडत असेल जर त्यांना, तर आपणही दिलेला असावा म्हणून ते जाताना असा हात करत जातात. तेव्हा हे सगळं जे आहे अज्ञानातून. याचा अर्थ मला त्यांच्याबद्दल राग नाही. मला असं वाटतं की त्याने केव्हा पण श्रवणाला आले तर कळणार ना. नुसतं आज गुरुपौर्णिमेला पूजा करायची पुढच्या गुरुपौर्णिमेला यायचं असं जर झालं, श्रवण जर घडलं नाही तर त्यांच्यात फरक पडणार नाहीये. त्यामुळे मी सांगितलं त्याप्रमाणे केवळ हार घालून काम नाहीये. तर हे सगळं आपण आपल्या आचरणात पाहिजे, श्रवण पाहिजे, साधना पाहिजे आणि आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. तसा आपण निश्चय करू आणि त्याप्रमाणे आजपासून करू. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविर परात्पर गुरु ज्ञानदेव ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्जीता मागुदकस्य सिद्धनम्. ओम शांती शांती शांती. कुंडली शिक्षण घ्यायचंय, नुसतंच नाव घातलं तिथे आणि अभ्यासच करत नाही आहे तर तो कसा पास होणार. तसं नुसता अनुग्रह नव्हे, अनुग्रहाने आपल्याला प्रवेश मिळाला असं समजावं. तिथे जी पुस्तकं असतात ती गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारखे ग्रंथ आवांत फाकट पसारा काही वाचूनही गोंधळ असतो सगळं. जी टेक्स्ट बुक लावतात तीच आपल्याला अभ्यास करतो की नाही.